नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित सराव संच 33 यावरील उदाहरणे पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्याआधी आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सराव संच 33 मधील पहिलं उदाहरण दिलेलं आहे। मंगन लालने 400 रुपयांची पॅन्ट 448 रुपयांना विकली, 200 रुपयांचा शर्ट 250 रुपयांना विकलं, तर यापैकी कोणता व्यवहार अधिक फायदेशीर झाला? चला उदाहरण सोडूया। पॅन्टची खरेदी किंमत आहे आपली, पॅन्टचा व्यवहारात झालेला नफा। मग आपली पॅन्टची खरेदी किंमत किती आहे? इथे लिहून घेऊया। विक्री किंमत म्हणजे 400 रुपयांची खरेदी किंमत आहे आपली 400 रुपये आणि विक्री किंमत आहे 448। तुम्हाला माहितीच पडलं असेल की यामध्ये आपल्याला नफा झाला। मग नफाचं सूत्र आहे आपलं विक्री किंमत वजा खरेदी किंमत। मग आता टाकून घेऊया। विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर काही ना आपलं 448 वजा 400 किती रुपये राहिले? 48 रुपये। तर शेकडा नफा काढूया आता। शेकडा नफा टक्के झाला असे मानू। नंतर आपण शर्टचं पाहूया। पहिले पॅन्टचा शेकडा नफा काढूया। त्यामध्ये आपल्याला पाहागा A/100 बरोबर 48/100। तर बघा इथं दोघी बाजूने आपल्याला तिरकस गुणाकार करूया। A गुणिला 100 बरोबर 100 गुणिला 48। मग आता इथं काय राहील? फक्त A हा गुणाकार आता इकडे येताना भागाकारात येईल। मग 100 गुणिला 48/100 हे 400 इथं 400 होते। खरेदी किंमत लिहिली। मग आता हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले। 4 1 4 4 1 4 4 2 8 किती आलं? A बरोबर आपले 12%। शर्टची पॅन्टचा शेकडा नफा आला आपला 12%। आपण आता शर्टचा काढून घेऊया। शर्टचा झालेला नफा बघा, इथे लिहून घेते मी छोटंसं। शर्टचा व्यवहारात झालेला नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत। इथं पण नफा झालेला आहे बघा। नफाचे सूत्र आहे आपले विक्री किंमत वजा खरेदी किंमत। मग आता विक्री किंमत आहे आपली शर्टची किती आली? 200 रुपये काय आहे खरेदी किंमत आहे आणि विक्री किंमत आहे 250। मग 250 विक्री किंमत आणि 200 रुपये खरेदी किंमत। 250 मधून 200 गेले 50 रुपये। मग किती रुपये नफा झाला? तर 25 रुपये। मग आता शेकडा नफा काढूया। शेकडा नफा B% झाला असे मानू। मग आता किती? B% म्हणजे B/100 बरोबर किती आहे? 25/200। आपण तिरकस गुणाकार करूया। B गुणिला 200 बरोबर 100 गुणिला 25। काय तीन इथं गुणाकारात आहे, 200 तिकडे जाताना भागाकारात। मग B बरोबर 100 गुणिला 25/200। मग आता इथं पहा हे 2 शून्य जातील, हे 2 शून्य जातील। इथं किती राहिले? 25 भागेला 50 रुपये। आठवण नाही राहिली मला। 50 रुपये। मग आता बघा हे 50। मग आता याला आपण भागून घेऊया। इतर आले आपल्याला 50 भागीला 2 तर बे 1 बे 2 4 बे 5 10।
किती रुपये आले? बी बरोबर आपले 25%. मग कोणाचा व्यवहार अधिक चांगला ठरला? तर शर्टचा व्यवहार अधिक चांगला ठरला. नंतर दुसरं गणित बघूया आपण. रामरावने 4,500 रुपयास खरेदी केलेले कपाट 4,950 रुपयास विकले, तर श्यामरावने 3,500 रुपयास खरेदी केलेले शिलाई यंत्र 3,920 रुपयास विकले, तर यापैकी कोणाचा व्यवहार अधिक फायदेशीर झाला? चला काढूया रामरावने खरेदी केलेले कपाटचा नफा. तर बघा इथं आपल्याला माहिती आहे की नफा झाला आणि तो किती टक्के झाला आता तो काढूया. रामरावला कपाटावर झालेला नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग आता विक्री किंमत आहे आपली 4,950 विकले आणि 4,500 रुपयास खरेदी केली. या दोघांची वजाबाकी करायची, उत्तर येते 450 रुपये. तर किती रुपये हे झालं? त्याला 450 रुपये नफा झाला. मग रामरावचा शेकडा नफा A% मानू. किती टक्के मानू? A%. म्हणजे काय येईल? A/100 बरोबर 450 छेद खरेदी किंमत आहे आपली 4,500. तिरकस गुणाकार करू. A गुणेला 4,500 बरोबर 100 गुणेला 450. मग इथं 4,500 गुणाकारात आहे, तिकडे जाताना भागाकारात जातील. तर बघा A बरोबर 100 गुणेला 450 भागेला 4,500. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. किती राहिले? 45 1 45, 45 10 450. म्हणजे A बरोबर आपले किती टक्के आले? 10%. नंतर श्यामरावने झालेला नफा काढूया. बघा श्यामरावला झालेला नफा कशावर नफा झाला? त्याला शिलाई यंत्रावर. श्यामरावला शिलाई यंत्रावर झालेला नफा. मग नफा बरोबर काय आपलं? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग आता विक्री किंमत किती आहे? रामरावने किती रुपयास विकले? ते 3,920 रुपयास आणि खरेदी केले 3,500 रुपयास. म्हणजे काय त्याला किती रुपयाचा नफा झाला? तर त्याला 3,920 रुपयामधून 3,500 गेले, राहिले 420 रुपये. बघा त्याला 420 रुपये काय झाला? नफा झाला. आणि श्यामरावचा शेकडा नफा काढू आता. शेकडा नफा B% मानू. बघा B/100 बरोबर 420 खरेदी किंमत आहे आपली 3,500. आता तिरकस गुणाकार करू. B गुणेला 3,500 बरोबर 100 गुणेला 420. मग आता हा 3,500 गुणाकारात आहे, तिकडे जाताना भागाकारात. म्हणजे B बरोबर 100 गुणेला 420 भागेला 3,500. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता इथं आपण भागाकार करू. B भागेला 35. म्हणजे 35 भागेला 420 केले. म्हणजे इथं पहा
5 × 7 भागाकार करून घेऊया. तर 12%. 35 भागिले 420 करून घ्या तुम्ही. 12%. अशा प्रकारे आपलं दुसरं गणित होतं. नंतर बघा तिसरं गणित आहे आपल्याला. हनीफने 50 सफरचंदाची एक पेटी 400 रुपयांना खरेदी केली. ती सर्व सफरचंदे त्याने 10 रुपयास एक याप्रमाणे विकली. तर त्याला नफा झाला की तोटा आणि तो किती टक्के झाला ते काढायचं आहे. 50 सफरचंदाची पेटी, सफरचंदाची खरेदी किंमत आहे आपली, ती किंमत 400 रुपये. किती? 400 रुपये. आणि 50 सफरचंदाची विक्री किंमत किती? मग आपली सफरचंदाची विक्री किंमत बरोबर 10 रुपयास एक याप्रमाणे विकली त्याने. विक्री किंमत बरोबर 50 गुणिले 10 बरोबर 500 रुपये. म्हणजे विक्री किंमत जास्त आहे की खरेदी किंमत जास्त आहे? विक्री किंमत. म्हणजे काय झाला? नफा. म्हणजे नफ्याचं सूत्र आहे नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग बघा आता विक्री किंमत आहे आपली 500 रुपये आणि खरेदी किंमत आहे 400 रुपये. म्हणजे किती उत्तर आलं? वजाबाकी केली तर 100 रुपये. आता शेकडा नफा काढूया. हनीफचा बघा इथं लिहून घेऊया. हनीफचा शेकडा नफा A% मानू. किती टक्के मानू? A%. मग बघा आता A% मानू म्हणजे काही नाही तर A/100 आपलं नफा आलेला आहे 100 खरेदी किंमत आहे आपली 400 रुपये. तिरकस गुणाकार करून घेऊ. A गुणिले 400 बरोबर 100 गुणिले 100. मग आता इथे येईन A इकडे 400 गुणाकारात इकडे जातात ना भागाकारात. म्हणजे 100 गुणिले 100/400. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 100 × 100. 4 ने 100ला भागून घेऊया. इथं काय राहिले? 100/4. A बरोबर 100/4. तर 4/100 केलं किती देईन? 4 × 4 = 8. किती राहिले? 2. 4 × 5 = 20. A बरोबर किती टक्के आले? A बरोबर 25%. अशा प्रकारे आपलं तिसरं गणित होतं. अशा प्रकारे आपला सराव संच 33 होता. तो आज आपण सोडवला. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.